दोन लेक्चर फक्त ओव्हरव्ह्यू असतील एस्पिरंट्स. हे ओव्हरव्ह्यू क्लिअर झाल्याशिवाय फंडामेंटल्स क्लिअर करू नाही. ब्रेन मध्ये 3 लोकेशन्स असतात. फर्स्ट वन द फोर ब्रेन जे अप्पर साइड्स असेल, सेकंड वन हे मिड ब्रेन जे मिडल साइड्स असेल, आणि लास्ट वन द हिंड ब्रेन जे लोअर साइड्स. व्हॉट इज द मिनिंग ऑफ न्यूरॉन? न्यूरॉन इज अ स्ट्रक्चरल अँड द फंडामेंटल युनिट ऑफ नर्वस सिस्टम. टच करण्यापासून हँड रिमूव्ह करण्यापर्यंत फ्रॅक्शन ऑफ मिली सेकंड मध्ये ही इन्फॉर्मेशन ब्रेनला जाते. ब्रेन त्याला कमांड देते. जी सिस्टम विदिन माय कंट्रोल आहे दॅट इज सोमॅटिक. जी माझ्या कंट्रोल मध्ये नाही आहे दिस इज कॉल्ड ॲटोनॉमिक ऑर्गन्सला ऍक्टिव्हेट करेल तो सिम्पॅथेटिक. ॲटोनॉमिक ऑर्गन्सला जो इनिबिट करेल तो पॅरासिम्पॅथेटिक. मॅक्सिमम स्टुडंटचे आन्सर्स येत आहेत ॲड्रेनलिन. पण बेटा ही सिस्टम जरी अँटिनर्जिक असेल तरी या ठिकाणी न्यूरोट्रान्समीटर कोलिनर्जिक असतो. गुड इव्हनिंग एस्पायरंट्स, गुड इव्हनिंग टू वन अँड ऑल. व्हेरी गुड. आजच्या या इव्हनिंग सेशन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर एस्पायरंट्स आज आपण या लेक्चरमध्ये एका इम्पॉर्टंट कॉन्सेप्टला एका इम्पॉर्टंट सेक्शनला ओपन करायला जातोय. या सेक्शनचं नेम आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. एस्पायरंट्स खूप काही शिकायचंय या सेक्शनमध्ये. एक दोन नाही तर खूप सारे वेगवेगळे पडाव असतील, वेगवेगळे चॅप्टर्स असतील, बेसिक पण असेल, ऍडव्हान्स पण असेल. कॉन्ट्राइंडिकेशन्स असतील, या सिस्टमचं त्या सिस्टम सोबत रिलेशन पण असेल, या सिस्टमचं त्या सिस्टम सोबत रिलेशन असेल. पण एस्पिरंट एक असा पॉइंट मी जाऊ देणार नाही जिथं तुम्हाला कन्फ्युज होईल. फक्त डिमांड एवढीच आहे की लेक्चरमध्ये फुल कॉन्सन्ट्रेशननी ह्या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमला डायजेस्ट करा. ओके, तरच हे पॉसिबिलिटी आहे की तुम्हाला हा सर्व पोर्शन एका ग्रास्पिंग लेवलनी तुमच्या माइंडमध्ये क्लिअर होईल. चला तर एस्पिरंट्स मला हे तुम्ही सांगा की आपल्या बॉडीमध्ये आपण हे कुणाच्या अंडरमध्ये काम करत असतो. तर एस्पिरंट्स आपल्या बॉडीमध्ये जी हायर सेंटर आहे तर हे हायर सेंटर आहे नर्वस सिस्टम. नर्वस सिस्टम हे आपल्या बॉडीतील सर्वात हायर सेंटर आपण कन्सिडर करतो, ज्यांचा सगळ्यात वरती कंट्रोल असतो. यामध्ये आपल्याला 2 क्लास पाहायला मिळतात. त्यातला पहिला क्लास असतो एस्पिरंट्स तर तो आहे सेंट्रल नर्वस सिस्टम. नर्वस सिस्टमचे 2 क्लास. पहिला क्लास सेंट्रल नर्वस सिस्टम. अजून एक क्लास याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो एस्पिरंट्स तर तो असतो पेरिफेरल नर्वस सिस्टम. बघा ज्यांना हे कळालंच नाही मला सांगा सिम्पॅथोमायमेटिक म्हणजे काय, किंवा सिम्पॅथेटिक सिस्टम म्हणजे काय, पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम म्हणजे काय. आपल्याकडे थोरॅसिस आहे, सर्वायकल आहे, थोरॅसिस आहे, लुंबार आहे, सॅक्रल आहे. ही रिजन कोणती आहेत एस्पिरंट्स? जर मी तुम्हाला क्वेश्चन विचारला की सिम्पॅथेटिक सिस्टम मध्ये आपला आउटफ्लो जो असतो तो कोणता असतो, थोरॅको लुंबार असतो की क्रॅनिओसॅक्रल असतो? जर मी तुम्हाला हा क्वेश्चन विचारला की व्हॉट इज द मिनिंग ऑफ गँग्लियॉन तर तुम्ही सांगू शकता का? मी तुम्हाला क्वेश्चन विचारला व्हॉट इज द मिनिंग ऑफ न्यूक्लिआय तर तुम्ही सांगू शकता का? जर मी तुम्हाला क्वेश्चन विचारला की एस्पिरंट्स प्री गँग्लियॉनिक आणि पोस्ट गँग्लियॉनिक कोण आहे तर तुम्ही सांगू शकता का? जर मी तुम्हाला क्वेश्चन विचारला की सायनॅप्स हा कुठे असतो, कोणत्या लोकेशनला असतो, प्री सायनॅप्टिक म्हणजे काय आणि पोस्ट सायनॅप्टिक म्हणजे काय तर तुम्ही सांगू शकता का? जर मी तुम्हाला हा क्वेश्चन विचारला की सिम्पॅथेटिकचे आपल्या बॉडीवरती फाईट अँड फ्लाईटचे मोड्स असतात त्याचं रिझन सांगा तर सांगू शकता का? जर तुम्हाला मी हे विचारलं की पॅरासिम्पॅथेटिक सिस्टमचे आपल्या बॉडीवरती रेस्ट अँड डायजेस्टचे फंक्शन्स असतात तर तुम्ही सांगू शकता का? तर याचा आन्सर आहे की जर तुम्ही या बेसिक थ्रू गेलात तर तुम्ही या सगळ्या पॉईंटचे आन्सर देऊ शकता. जर बेसिकच क्लिअर नसेल एस्पिरंट्स तर हा सेक्शन डायजेस्टच नाही होत. मग आता एखादा म्हणेल की सर तुम्ही आम्हाला सिम्पॅथेटिक सिस्टम समजून सांगा, तुम्ही आम्हाला सिम्पॅथेटिक सिस्टम शिकवा, तुम्ही आम्हाला नर्वस सिस्टम कडे घेऊन जाण्याचा या ठिकाणी काय मेन रोल तर लक्षात ठेवा. तुम्हाला जर या ठिकाणी सिम्पॅथेटिक सिस्टम समजून घ्यायची असेल तर तुम्हाला नर्वस सिस्टम समजून घ्यावं लागेल. जर तुम्हाला पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम घ्यायची असेल तर तुम्हाला ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम समजून घ्यावं लागेल. त्याशिवाय तुम्हाला इथं एंट्रीच मिळणार नाही. चला तर म्हणून एकदम बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत घेऊन जाण्याचं आज माझं काम आहे. 1-2 लेक्चर फक्त ओव्हरव्ह्यू असतील एस्पिरंट्स. हे ओव्हरव्ह्यू क्लिअर झाल्याशिवाय फंडामेंटल्स क्लिअर होत नाहीत. बघा आता माझ्याकडे एक नर्वस सिस्टम आहे. हे आपल्या बॉडीतील हायर सेंटर असं मी कन्सिडर करतो, ज्याच्या अंडरमध्ये आपल्या बॉडीतला प्रत्येक सेल हा काम करतो. वेदर इट इज सेंट्रल नर्वस सिस्टम, वेदर इट इज सोमॅटिक सेल, वेदर इट इज ऑटोनॉमिक सेल, काहीही असेल तर तो नर्वस सिस्टमच्याच अंडरमध्ये काम करतो. याच्यामुळे हे आपल्या बॉडीतील सगळ्यात हायर सिस्टम आहे. यानंतर पहा या नर्वस सिस्टम मध्ये पहिला क्लास मी दिला सेंट्रल नर्वस सिस्टम. सेंट्रल नर्वस सिस्टम इट मीन्स जे आपल्या बॉडीतील या नर्वस सिस्टमच्या खाली आणि पेरिफेरल नर्वस सिस्टमच्या वरतीची सिस्टम आहे. मग ह्या सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये आपल्याकडे 2 क्लास आहेत. पहिला क्लास आहे ब्रेन. ब्रेन इट इज अ पार्ट ऑफ सीएनएस.
ब्रेन इट इज नॉट पार्ट ऑफ द एएनएस. ब्रेन हा सीएनएस चा पार्ट आहे एस्पायरंट्स, आणि म्हणून मी या ठिकाणी ब्रेन हा वर्ड इथं घेतोय जो की सेंट्रल नर्वस सिस्टमचा पार्ट आहे. मग आता ब्रेन मध्ये आपल्याकडे परत एकदा याचं सब क्लासिफिकेशन आहे. आता सध्या आपल्याला हे गरजेचं आहे का? नाही. इंडिव्हिज्युअल बेसिक पॉइंट्स मध्ये मी हे क्लिअर करून देईन. ब्रेन मध्ये 3 लोकेशन्स असतात. फर्स्ट वन द फोर ब्रेन जे अप्पर साइड्स असेल, सेकंड वन हे मिड ब्रेन जे मिडल साइड्स असेल, आणि लास्ट वन द हिंड ब्रेन जे लोअर साइड्स असेल. मग आपल्याकडे जो फोर ब्रेन आहे एस्पायरंट्स, यामध्ये थॅलॅमस, हायपोथॅलॅमस, इपिथॅलॅमस हे लोकेशन्स येतात. जो आपल्याकडे मिड ब्रेन असेल, क्रुरा सेरेब्री, सेरेब्रल पेडुन्कल्स हे लोकेशन्स येतात. सो कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना हा सध्या मिड ब्रेनचा पार्ट असतो. आणि एस्पेरेंट्स जो आपल्याकडे लोअर ब्रेन असतो याच्यामध्ये जे आपल्याकडे हिंड ब्रेन आहे, मेडुला ऑब्लोंगेटा, येस, सो पॉन्स आणि पाठीमागचा छोटा ब्रेन, सो दिस इज कॉल्ड ॲज अ सेरेबेलम, हा हिंड ब्रेनचा पार्ट असतो. ब्रेन मध्ये सगळ्यात जास्त लोकेशन वाला पार्ट जो असेल तर तो आपला सेरेब्रम असतो. सेरेब्रम मध्ये पुन्हा लोब्स असतात, फ्रंटल, परायटल, ऑसिपिटल अँड टेम्पोरल. हे लोब सध्या आपण पुढे जाऊन पाहूया. तर हे ब्रेन झालं. मग आता ब्रेनच्या नंतर जो सेंट्रल नर्वस सिस्टमचा पार्ट आहे तर तो असतो एस्पेरेंट्स स्पायनल कॉर्ड. मग आता तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं की आता हा आपला ब्रेन आहे, ओके, आणि ब्रेनच्या नंतर जो चालू झाला तर हा आपल्या बॉडी मधला स्पायनल कॉर्ड आहे. मग एस्पेरेंट्स हा जो स्पायनल कॉर्ड असतो हा सध्या सेंट्रल नर्वस सिस्टमचाच पार्ट आहे. बिकॉज ब्रेन सो इज प्रोटेक्टेड बाय 3 इम्पॉर्टंट लेयर्स. कोणत्या? ड्युरा मॅटर, पिया मॅटर आणि अरेचिनॉइड. सो एस्पेरेंट्स ड्युरा मॅटर ही सगळ्यात बाहेरची लेयर असते, पिया मॅटर ही सगळ्यात इनर असते, अरेचिनॉइड ह्या दोघांच्या मध्ये असते. सेम प्रोटेक्शन जसं ब्रेनला आहे, सेम प्रोटेक्शन स्पायनल कॉर्डला बी आहे. त्याच्यामुळे सो ब्रेन मध्ये पण सेरिब्रोस्पायनल फ्लुइड प्रेझेंट असतं, स्पायनल कॉर्ड मध्ये पण सेरिब्रोस्पायनल फ्लुइड प्रेझेंट असतं. सो दॅट इज द रिझन एस्पेरेंट्स स्पायनल कॉर्ड हे सध्या आपल्या बॉडीमध्ये सेंट्रल नर्वस सिस्टमचाच पार्ट आहे. मग आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे की स्पायनल कॉर्डचे लोकेशन सांगा. मग एस्पेरेंट्स इथं जर मी गेलो तर स्पायनल कॉर्ड मध्ये सगळ्यात पहिलं लोकेशन आहे सो ते आहे एस्पेरेंट्स सर्वायकल. सो सेकंड लोकेशन आहे थोरॅसिस. येस एस्पेरेंट्स, पहिला आहे सर्वायकल, दुसरा आहे थोरॅसिस, थर्ड लोकेशन आहे लुंबार, आणि एस्पेरेंट्स लास्ट लोकेशन आहे त्याचं नेम आहे सॅक्रल. तर आपल्याकडे अशा प्रकारचे हे लोकेशन्स असतात. सर्वायकल आहे एस्पेरेंट्स, थोरॅसिस आहे, लुंबार आहे, आणि सगळ्यात शेवटचं लोकेशन असतं सॅक्रल. आणि तुम्हाला हे माहित असू द्या की ह्या स्पायनल कॉर्डच्या ह्या लोकेशन मध्ये सर्वायकल, थोरॅसिस, लुंबार आणि हे शेवटचं असतं एस्पेरेंट्स तर तो असतो सॅक्रल. इथूनच ज्या नर्वस बाहेर पडतात, ओके. अशा प्रकारे या आपल्या बॉडीमध्ये या नर्वस असतात, या नर्वसला आपण नाव देत असतो स्पायनल नर्व्स. लक्षात ठेवा, ह्या नर्व्स कोणत्या असतात? या नर्व्स असतात स्पायनल नर्व्स. आणि अजून महत्वाचा काय पॉइंट आहे माहिती एस्पेरेंट्स, याच्यामध्ये ह्या सर्व नर्व्स मिक्स्ड फंक्शनचे असतात. मग आता परत एकदा नर्व कडे आलो तर एस्पेरेंट्स न्यूरॉन माहित असायला पाहिजे, कारण का त्याच्याशिवाय मिक्स्ड फंक्शन समजणारच नाही. पण आता परत एकदा एक पॉइंट तुमच्या समोर ओपन झाला. व्हॉट इज द मिनिंग ऑफ न्यूरॉन? न्यूरॉन इज अ स्ट्रक्चरल अँड द फंडामेंटल युनिट ऑफ नर्वस सिस्टम. येस ऑर नो? न्यूरॉन इज स्ट्रक्चरल अँड द फंडामेंटल युनिट ऑफ नर्वस सिस्टम. न्यूरॉन कडे वेगवेगळे लोकेशन्स असतात. न्यूरॉन्स हे एक सेल आहे आपल्या बॉडीमध्ये, राईट. तर एस्पेरेंट्स अशा प्रकारचा हा न्यूरॉन आहे. सो ज्याच्यावरती हे अशा प्रकारचे डेंड्राइट्स प्रेझेंट असतात, ओके. आणि हा एंड पार्ट असतो. हे जे डेंड्राइट्स असतात एस्पेरेंट्स हे हेअर लाईक स्ट्रक्चर, हे त्याची सायटॉन असतो, हा सोमा असतो. हे लॉंगेस्ट पार्ट असतो न्यूरॉनचा तो एक्झॉन असतो. याच्यावरती अशा प्रकारची मायलिन शीथ पण असते, दिस इज कॉल्ड मायलिनेटेड न्यूरॉन्स. मायलिन शीथ जिथं अब्सेंट आहे दिस इज नोड्स ऑफ रॅनिलिन. जर मायलिन शीथ नसेल एस्पेरेंट्स तर तो असतो नॉन मायलिनेटेड न्यूरॉन. आता न्यूरॉन मध्ये पण आपल्याकडे 3 क्लास आहे. पहिला क्लास आहे जो न्यूरॉन समजा समवन इज टचिंग टू मी, तर मला लक्षात येतं की कुणीतरी टच करतंय, याचा अर्थ हे सिग्नल सो कॅरी होत आहे टू द ब्रेन. आणि एस्पेरेंट जर मी तिथून हात बाजूला काढतोय तर हे आउटपुट देत आहे ब्रेन टू रिमूव्ह युअर हँड. याचा अर्थ टच करण्यापासून हँड रिमूव्ह करण्यापर्यंत फ्रॅक्शन ऑफ मिली सेकंड मध्ये ही इन्फॉर्मेशन ब्रेनला जाते. ब्रेन त्याला कमांड देतं. म्हणजे काय की आपल्या बॉडीमध्ये सो काही न्यूरॉन्स हे सिग्नल ब्रेन कडे घेऊन जातात, तर काही न्यूरॉन्स हे ब्रेन कडून पीएनएस कडे घेऊन येतात. म्हणून एस्पेरेंट्स याच्याच बेसिसवरती न्यूरॉनचं क्लासिफिकेशन आहे. जो न्यूरॉन सेन्सेशन कॅरी करतो फ्रॉम द पेरिफेरल नर्वस सिस्टम टू द सेंट्रल नर्वस सिस्टम, दिस इज कॉल्ड ॲज अ सेन्सरी न्यूरॉन. याला आपण
ॲफेरेंट न्यूरॉन असंही म्हणू शकतो. दोज हू विल कॅरी द सेंट्रल इन्फॉर्मेशन फ्रॉम द सेंट्रल नर्वस सिस्टम टू द पेरिफेरल नर्वस सिस्टम, तर हे असतात मोटॉर न्यूरॉन, याला आपण इफेरेंट न्यूरॉन असं म्हणतो. आणि ह्या दोघांच्या मध्ये एक न्यूरॉन असतो, दिस इज कॉल्ड एज अ असोसिएशन न्यूरॉन, इंटर न्यूरॉन म्हणून पण काम करतो. आणि ज्या न्यूरॉनकडे दोन्हीही फंक्शन्स आहेत, घेऊन जाणे आणि घेऊन येणे, तर त्या न्यूरॉन्सला आपण मिक्स्ड असं म्हणतो. म्हणून हे जे स्पायनल कॉर्डच्या नर्व असतात हे सर्व मिक्स्ड असतात, कारण यांच्याकडे दोन्हीही फंक्शन्स आहेत. सेन्सेशन कॅरी करण्याचं पण आहे आणि सीएनएस कडून पीएनएस कडे घेऊन जाण्याचं ही फंक्शन आहे. म्हणून ह्या नर्व्स मिक्स्ड फंक्शनचे असतात, सेन्सरी पण असतात, मोटार पण असतात. तर एस्पेरंट्स किती नर्वचा पेअर असतो? 31 नर्वचा पेअर असतो. मग मला सांगा की हे जे थोरॅसिस, लुंबार, सर्वायकल, थोरॅसिस, लुंबार आणि सॅक्रलचे जे रिजन आहेत, याच्यामधून हे बाहेर जे पडले हे न्यूरॉन्स आहेत. ओके एस्पेरंट्स, आणि हे पहा जे ब्रेन मधून बाहेर पडल्या नर्वस, जसं की तुम्हाला माहित असू द्या या ठिकाणी इथं हे कॉसिसचा बोन सगळ्यात शेवटचा आहे, हा सॅक्रल मध्येच कन्सिडर केला जातो, राईट. तर हे पहा तो टेल बोन असतो. एक महत्वाचा पॉइंट काय माहितीये का, की जसे नर्वस आपल्या स्पायनल कॉर्ड मधून रिलीज झाल्या, सेम या ठिकाणी काही नर्वस आपल्या ब्रेन मधून पण रिलीज होत असतात. आलं लक्षात? आपल्याकडे जे ब्रेन स्टेम असतं, ह्या ब्रेन स्टेम मधून पण काही नर्वस बाहेर पडतात. जसं की आयबॉलची मुवमेंट हे स्पायनल कॉर्ड रेग्युलेट नाही करत, जसं की हिअरिंग स्पायनल कॉर्ड रेग्युलेट नाही करत, विजन स्पायनल कॉर्ड रेग्युलेट नाही करत. एस्पेरंट्स दिस नेक मुवमेंट स्पायनल कॉर्ड रेग्युलेट नाही करत, फेशियल एक्सप्रेशन स्पायनल कॉर्ड रेग्युलेट नाही करत. मग यांच्या रेग्युलेशनसाठी आपल्याकडे वेगळ्या प्रकारच्या नर्व्स असतात आणि या नर्व्स ब्रेन मधून पास झालेले असतात किंवा ब्रेन मधून रिलीज झालेले असतात. तर एस्पेरंट्स अशा या नर्व्सला आपण इथं नाव देतो आणि या नर्व असतात क्रॅनियल नर्व्स. लक्षात ठेवा, क्रॅनियल नर्व्स हे आपल्या ब्रेन मधून रिलीज होतात. आणि या नर्व्सचा आपल्याकडे किती पेअर असतात सांगा हे, तर हे आपल्याकडे टोटल 12 नर्व्स असतात. स्पायनल नर्व्स वेगळ्या, क्रॅनियल नर्व्स वेगळ्या. लक्षात घ्या, स्पायनल नर्व्स म्हणजे स्पायनल कॉर्ड मधून रिलीज झालेल्या, जे की पूर्ण मिक्स्ड असतात. तर एस्पेरंट्स क्रॅनियल नर्व मध्ये चेंजेस आहेत. काही नर्व्स फक्त मोटार आहेत, काही नर्व्स फक्त सेन्सरी आहेत, तर काही नर्व्स हे मिक्स्ड आहेत. यामध्ये तिन्ही प्रकारचं क्लासिफिकेशन आपल्याला पाहायला मिळतं. काही नर्व्स हे फक्त मोटार आहेत, काही नर्व्स हे या ठिकाणी सेन्सरी आहेत, तर काही नर्व्स हे मिक्स्ड पण असतात. पण स्पायनल कॉर्डच्या जेवढे नर्व्स आहेत हे सर्व मिक्स्ड असतात. मग अशा पद्धतीने आपण आतापर्यंत सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये 2 क्लास घेतले. ब्रेन मध्ये 3 क्लास, फोर ब्रेन, मिड ब्रेन, हिंड ब्रेन. फोर ब्रेन मध्ये पुन्हा फर्दर क्लास सेरेब्रम, त्याच्यात पुन्हा लोब, फ्रंटल, परायटल, ऑसिपिटल, टेम्परल, त्यानंतर थॅलामस, इपिथॅलामस आणि हायपोथॅलामस. यानंतर मिड ब्रेन, त्यानंतर हिंड ब्रेन. हिंड ब्रेन मध्ये पॉन्स, मिडल ऑब्लोंगेटा आणि अजून एक होता एस्पेरंट्स, तर तो होता या ठिकाणी पॉन्स, मिडल ऑब्लोंगेटा आणि सेरेबेलम. यानंतर आलो स्पायनल कॉर्ड कडे. त्याकडे रिजन आहे सर्वायकल, थोरॅसिस, लुंबार अँड सॅक्रल. यामध्ये आपण पाहिलं की 31 पेअर्स ऑफ द नर्व्स इथून रिलीज होतात आणि ह्या सगळ्या मिक्स्ड असतात. ज्या काही नर्व्स ब्रेन मधून रिलीज होतात ह्या क्रॅनियल असतात. तर एस्पेरंट्स यातल्या काही नर्व्स जसं की 1, 2 आणि 8 हे मोटार असतात. लक्षात घ्या. मग असं हे तुम्हाला 5, 7 आणि 9 असं हे सेन्सरी आणि पुन्हा राहिलेल्या बाकीच्या मिक्स्ड असतात, हे सांगतो परफेक्ट. क्रॅनियल नर्व्स हे एकतर मोटार असतात, क्रॅनियल नर्व्स एकतर हे सेन्सरी असतात किंवा क्रॅनियल नर्व्स हे मिक्स्ड पण असू शकतात. पण स्पायनल नर्व्स हे कम्प्लिटली मिक्स्ड असतात. हे झालं आपलं सेंट्रल नर्वस सिस्टमचे क्लासिफिकेशन. यानंतर पहा आपल्याकडे पेरिफेरल नर्वस सिस्टमचं क्लासिफिकेशन आहे. मग हे क्लासिफिकेशन समजून घेण्याआधी तुम्हाला एक बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे असतात. कोणती? की आपल्या बॉडीमध्ये किती प्रकारच्या मसल्स आहेत. येस, हे कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर पाहिजे. मस्क्युलर टिश्यूज मध्ये किती क्लास आहेत आपल्याकडे बघा. इपिथेलियल टिश्यूज आहेत माहितीये तुम्हाला. आपल्याकडे कनेक्टिव्हचे टिश्यूज आहेत माहितीये तुम्हाला. हे बेसिक अॅनिमल टिश्यूच्या चॅप्टर मध्ये दिलेले आपण. आणि आपल्याकडे मस्क्युलर टिश्यूज पण आहेत आणि लास्ट क्लास असतो आपल्याकडे न्यूरनल टिश्यूज. असे आपल्याकडे 4 टाईपचे डिफरंट टिश्यूज असतात. यामधला मेन आणि फेमस क्लास इथं जो आपल्याला लागणार आहे तर तो 2 आहे. एक नर्वस टिश्यू पण आणि मस्क्युलर पण. तर तुम्ही मला सांगा आपल्या बॉडीमध्ये टोटल किती प्रकारच्या मसल्स आहेत. तर यातली पहिली मसल आहे स्मूथ मसल. करेक्ट. तर हे सगळ्यांना नोन असते.
स्मूथ मसल ज्याच्यावरती कॅल्शियम नाहीये, ज्याच्यावरती स्ट्रायटेड नाहीये, जी स्मूथ आहे. यानंतरची सेकंड मसल असते एस्पायरंट्स, ती असते कार्डियक मसल. ही कार्डियक मसल ही आपल्या बॉडीमध्ये फक्त हार्टवरती प्रेझेंट असते. स्मूथ मसल मात्र आपल्या बऱ्याच लोकेशनला प्रेझेंट आहे. जसं की ब्रोंकायमध्ये स्मूथ मसल आहे, जसं की ब्लड वेसलमध्ये स्मूथ मसल आहे, जसं की युटेरसमध्ये स्मूथ मसल आहे, जसं की ब्लॅडरमध्ये स्मूथ मसल आहे, जसं की गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅकमध्ये स्मूथ मसल आहे. हे आहे याचे लोकेशन स्मूथ मसलचे. कार्डियक मसल ही फक्त आपल्या बॉडीच्या हार्टमध्ये प्रेझेंट असते. आणि लास्ट वाली मसल जी आहे आजपर्यंत तर ती असते या ठिकाणी स्केलेटल मसल्स. इथं मी आता स्केलेटल असं वर्ड लिहितो. जे मसल बोन सोबत असोसिएटेड आहेत तर त्या मसल्सला आपण स्केलेटल मसल्स असं म्हणतो. ज्या मसल्स स्मूथ आहेत त्या स्मूथ मसल, ज्या मसल हार्टमध्ये प्रेझेंट आहेत त्या कार्डियक मसल. मग आता तुम्ही मला सांगा की ह्या 2-3 मसलमध्ये कोणत्या मसल्सचे फंक्शन्स? हे कुठली तरी मसल ही आपल्या ब्रेन मध्ये आहे का? सांगा. अजिबात नाही. यामध्ये कोणती मसल ही आपल्या स्पायनल कॉर्ड मध्ये आहे का? तर अजिबात नाही. याचा अर्थ या मसल्स इट इज नॉट अ पार्ट ऑफ सीएनएस, इट इज जस्ट पार्ट ऑफ पीएनएस. पण पीएनएस मध्ये आपल्याला 2 क्लास द्यायचे. यातला पहिला क्लास समजून घ्या की स्मूथ मसल्स या आपल्या कंट्रोलमध्ये आहेत का? नाही. हे पहा, हे इनव्हॉलंटरी आहे. येस. तर एस्पायरंट्स यांचं फंक्शन्स आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. जसं की गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक मध्ये असणारी पेरिटॉल्सिस आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. ब्रोंकाय आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. ब्लड वेसल्स आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. युटरस आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. ब्लॅडर आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. युरेथ्रा आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. वॉस डिफरन्स आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. काहीच कंट्रोलमध्ये नसेल तर ही इनव्हॉलंटरी आहे. याचे फंक्शन्स आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. याचे फंक्शन्स डायरेक्ट नर्वस सिस्टमच्या अंडरमध्ये आहेत. कार्डियक मसल ही आपल्या अंडर कंट्रोल आहे का? अजिबात नाही. हे सध्या आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. आणि एस्परन्स एकच मसल आपल्या कंट्रोलमध्ये आहे. ज्या मसलला आपण नाव देऊ शकतो व्हॉलंटरी, आणि या मसल्स असतात स्केलेटल मसल्स. या मात्र आपल्या कंट्रोलमध्ये आहे. जसं की समजा इफ आय वॉन्टेड टू होल्ड दिस पेन आय कॅन होल्ड इट. आय वॉन्टेड टू डू लाईक दिस, मी हे करू शकतो. इफ आय वॉन्टेड टू लोकोमेट or the change in the mind पोझिशन मी करू शकतो. हे माझ्या हातामध्ये आहे. म्हणून एस्पायरन्स जे माझ्या हातामध्ये आहे ती सिस्टम झाली सोमॅटिक नर्वस सिस्टम. आणि जी माझ्या हातामध्ये नाही आहे, माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे, ती सिस्टम झालेली आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. ओके. येस ऑर नो? जी सिस्टम विदिन माय कंट्रोल आहे दॅट इज सोमॅटिक. जी माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे दिस इज कॉल्ड ऑटोनॉमिक. ऑटोनॉमिकचा अर्थ आहे की ही सिस्टम सेल्फ रेग्युलेटेड आहे. यांना एक्सटर्नल इनपुटची गरज नाही. सोमॅटिक म्हणजे काय? आपण इनपुट द्यायला लागेल तेव्हा ती सिस्टम ऍक्टिव्हेट होते. दॅट इज कॉल्ड ॲज अ सोमॅटिक. ओके. येस ऑर नो? आलं की लक्षात सगळ्यांना? मग आता तुम्ही या गोष्टीवरून आपण ह्यांचं क्लासिफिकेशन केलं की पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये ऑन द बेसिस ऑफ मसल्स. बघा, एखादा म्हणेल की स्मूथ मसल्स कम्स अंडर सोमॅटिक, इट इज ऍब्सोल्युटली रॉंग. एखादा म्हणेल की स्केलेटल मसल कम्स अंडर ऑटोनॉमिक, इट इज ऍब्सोल्युटली रॉंग. तर एस्परंट हे फिक्स आहे. कोणत्या मसल्स सोमॅटिक आहेत, कोणत्या मसल्स ऑटोनॉमिक आहेत हे फिक्स आहे. मग आपण काय केलं पहा की इथं आपल्याकडे 2 क्लास घेतले. पहिला क्लास घेतला पेरिफेरल मध्ये ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम, आणि आपल्याकडे दुसरा क्लास आला एस्परंट पेरिफेरल मध्ये, तो आलेला आहे सोमॅटिक नर्वस सिस्टम. ओके. मग आता सोमॅटिक नर्वस सिस्टम मध्ये स्केलेटल मसल्स आले. सोमॅटिक नर्वस सिस्टम मध्ये न्यूरोमस्क्युलर जंक्शन्स बी आले. कारण एस्परंट्स न्यूरोमस्क्युलर जंक्शन्स आर असोसिएटेड विथ द मसल. हे तिथं आले. मग आता तुम्ही मला हे सांगा की हा जो एनएस आहे हे ऑटोनॉमिक आहे. जर समजा इफ यू हॅव द व्हेकल, समजा एक एक्झाम्पल म्हणून इथं थोडस समजून घ्या एस्पायरन्स. ओके. तर मग तुमच्याकडे एक व्हेकल आहे असं समजून घ्या. एक्झाम्पल, छोटस एक्झाम्पल आहे. या छोट्याशा एक्झाम्पल वरती ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमची आपण बेस सेट करणार आहोत. हे बेस सेट झाल्याशिवाय चॅप्टरला ओपनिंग करणं इम्पॉसिबल आहे. आणि एस्पायरंट जो कोणी एस्पायरंट आतापर्यंत एएनएस ला समजून नाही घेऊ शकला तो एस्पायरंट या व्हिडिओच्या माध्यमातून तो क्लिअर करून घेईल. चला, मग आता मी इथं सांगतोय की या ठिकाणी माझ्याकडे ही 4 व्हीलर आहे. येस. तर एस्पायरंट्स ह्या 4 व्हीलर मध्ये 2 गोष्टी दिलेल्या असतात कंपल्सरी. यातला पहिला असतो ऍक्सिलरेटर, हे ना, हे पॅडल आहे ऍक्सिलरेटरचं.
फोर व्हीलर मध्ये. आणि सेकंड पॅडल असतं एस्पायरंट्स, जे की आपण ब्रेकचं म्हणतो. बरोबर आहे. एक पॅडल आहे ऍक्सिलरेटरचं आणि सेकंड पॅडल आहे ब्रेकचं. याचा अर्थ काय की जर तुम्ही ड्रायव्हिंग करत असाल, इफ युअर स्पीड, समजा मी ऑप्टिमम स्पीड सांगतो, ऑप्टिमम स्पीड ही 80 आहे किंवा 72 पकडा, ऑप्टिमम स्पीड ही 72 आहे. आणि समजा काही इंटरनल फॅक्टरमुळे तुमच्या फोर व्हीलरची स्पीड ही 72 ला क्रॉस करत ही समजा 90 प्लस झाली. कशामुळे झाली असेल? तुम्ही स्लाइटली या ऍक्सिलेटर वरती प्रेस केलं असेल, म्हणून स्पीड जी पाहिजे होती ती 72, पण झाली काय सांगा? 90. येस, स्पीड झाली 90. मग आता मला हे सांगा की आता ह्या स्पीडला कंट्रोल करण्यासाठी तुमच्याकडे काय ऑप्शन आहे? सो सर इझी आहे. सेम पद्धतीने थोडस एक्सिलेटर वरतून तुम्ही इकडे या आणि ब्रेक वरती प्रेस करा, वापस स्पीड किती झाली? 72. याचा अर्थ व्हॉट एव्हर द स्पीड इन्हान्स्ड बाय एक्सिलरेटर, इट इज गेटिंग काउंटरॅक्ट बाय ब्रेक. राईट? येस ऑर नो? आणि समजा आता याच्या अजून एक कॉन्सेप्ट कडे चला की कुणी ब्रेक वरती प्रेस केलं, वेन द स्पीड वॉज 72, ब्रेक वरती प्रेस केल्यानंतर नाव द स्पीड इज बिकम 52. याचा अर्थ ही नॉर्मल पेक्षा कमी झाली. आता नॉर्मल पेक्षा कमी झाली, अगेन यू वॉन्ट दिस नॉर्मल, देन व्हॉट यू विल डू? तुम्ही सरळ काय कराल की इथून इकडे याल, परत एक्सिलेटर वरती प्रेस कराल, अगेन 52 वरून स्पीड ही 72 वरती झाली. सो यू आर कीपिंग द बॅलन्स इन बिटवीन ब्रेक अँड द एक्सिलरेटर, देन अँड देन युअर स्पीड इज नॉर्मल. येस ऑर नो? आणि एस्पायरंट्स हे असं का झालं? कारण ही तुमची मोटार व्हेकल ऑटोमॅटिक आहे. तुम्हाला म्हणून दोन अप्रोच देण्यात आलेले आहेत, इन्क्रीज करणारा, डिक्रीज करणारा. जर इन्क्रीज झाली तर तुम्ही याला प्रेस करा, हे डिक्रीज होईल. डिक्रीज झाली तर तुम्ही याला प्रेस करा, इन्क्रीज होईल. सो एनी हाऊ व्हॉट वी वॉन्ट, एनी हाऊ वी वॉन्ट बॅलन्स. येस और नो? कळालं का सगळ्यांना? आपल्याला काय पाहिजे? तर आपल्याला पाहिजे बॅलन्स. मग आता हेच तर तुम्हाला मला सांगायचंय. सेम कॉन्सेप्टला आता अप्लाय करूया आपण. मला सांगा ॲटॉनॉमिक याचा अर्थ काय? सो गॉड हॅज गिवन द प्रॉपर्टी टू फंक्शन दिस ऑर्गन ॲटॉनॉमिकली. ॲटॉनॉमिकली इट मीन्स विदाउट एनी कंट्रोल. हे एकतर वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात. म्हणून एस्पायरंट्स या ॲटॉनॉमिक नर्वस सिस्टमला कंट्रोल करण्यासाठी, या ॲटॉनॉमिक नर्वस सिस्टमला स्टेबल ठेवण्यासाठी काय करण्यात आलं सांगा? या ॲटॉनॉमिक नर्वस सिस्टमला स्टेबिलाइज करण्यासाठी आपण या ठिकाणी, सो गॉड हॅज गिवन टू सिस्टम विद इन दिस. एक जी या सिस्टमच्या ऑर्गन्स, जसं की आता पहा, माझ्याकडे एक छोटस ऑर्गन आहे ब्लड वेसल, माझ्याकडे नेक्स्ट ऑर्गन आहे समजा ब्रोंकाय, माझ्याकडे आहे लिव्हर, सो माझ्याकडे आहे युटरस. हे काही वेगवेगळे ऑर्गन्स आहेत. हार्ट पण आपण घेऊ शकतो, कारण हार्ट इट इज ऑल्सो कम्स अंडर ॲटॉनॉमिक नर्वस सिस्टम. हार्ट पण घ्या. मग आता मला सांगा की जर हार्ट हे ॲटॉनॉमिक फंक्शन आहे, ॲटॉनॉमिक ऑर्गन आहे, तर एस्पायरंट्स कोणीतरी असेल ज्याचे फंक्शन्स वाढवण्याचं काम करेल आणि कोणीतरी असाही असेल जे या फंक्शन्सला कमी करण्याचं काम करेल. बरं असं का करण्यात आलं मला सांगा? सेम कॉन्सेप्ट की मोटारला ब्रेक आणि एक्सिलेटर का दिलं? बॅलन्सिंगसाठी. नाहीतर मग काय झालं असतं एस्पायरंट? जर एक्सिलेटर दिलं असतं आणि ब्रेक नसतं तर कार ही सुरू झाली असती पण कधी थांबलीच नसती. आणि फक्त ब्रेक दिलं असतं, एक्सिलेटर दिलं नसतं तर कार कधी चाललीच नसती, फोर व्हीलर कधी जागेवर निघालीच नसती. याचा अर्थ काय की हे दोन्ही गोष्टी देण्याचं कारण असं होतं की व्हेकल ही बॅलन्स्ड राहावी. तसंच इथं ॲटॉनॉमिक नर्वस सिस्टम मध्ये पण दोन सिस्टम देण्यात आलेले आहेत जेणेकरून आपली बॉडीचे फंक्शन्स हे बॅलन्स्ड राहावे. मग एक सिस्टम इन्क्रीज करणारी असेल तर दुसरी सिस्टम डिक्रीज करणारी आहे. एक सिस्टम इन्क्रीज करणारी असेल तर दुसरी सिस्टम डिक्रीज करणारी असते. आणि अशा पद्धतीने ॲटॉनॉमिक फंक्शन्स विल बी बॅलन्स्ड इन अवर बॉडी. येस ऑर नो? जर असं नसतं एस्पायरंट्स तर आपल्या हार्टचा बीट हा कधीच 72 वरती नसता. आतापर्यंत हा आपल्या जन्मल्यानंतर वर्षानुवर्षे वाढत वाढत हा 500-600च्या आसपास पोहोचला असता. 500 to 600 पर्यंत पर बीट केले असते. कॉन्स्टंट का राहिला सांगा? कारण एक जण याला वाढवणार आहे तर एक जण याला कमी करणार आहे. मग एस्पायरंट्स आपल्याकडे ॲटॉनॉमिक नर्वस सिस्टम मध्ये
जो ह्या सिस्टमला स्टिम्युलेट करणारा असतो ती सिस्टम असते सिम्पॅथेटिक सिस्टम. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. जे ऑटोनॉमिक फंक्शन्सला स्टिम्युलेट करणारी सिस्टम असेल तर ती असेल सिम्पॅथेटिक सिस्टम. आणि एस्पिरंट्स जी या सिस्टमला डिक्रीज करणारी असते तर ती आहे पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम. ओके, तर एस्पिरंट्स या सिम्पॅथेटिक सिस्टमला आपल्याकडे सेकंड नेम आहे. ही सिस्टम असते ऍड्रिनर्जिक सिस्टम. आणि पॅरासिम्पॅथेटिक सिस्टमला सेकंड नेम आहे कोलिनर्जिक सिस्टम. समजते का सगळ्यांना? हा, म्हणून एस्पिरंट्स तुम्हाला माहितीये का, ही सिस्टमला आपण फाईट अँड फ्लाईट असं म्हणतो. वाय इट इज कॉल्ड फाईट और फ्लाईट? ज्या वेळेला आपण फायटिंग मध्ये असतो, अग्रेसिव्ह असतो, किंवा ज्या वेळेला आपण फ्लाईट करतो म्हणजे आपण रन करतो, उड्या मारतो, त्यावेळेला ही सिस्टम काम करते. सो ज्या वेळेला आपण रेस्ट अँड डायजेस्ट मध्ये असतो, रेस्ट आणि डायजेशन चालू आहे, त्याला ही सिस्टम काम करत असते. एक्झाम्पल मध्ये बघा की या सिस्टमचा हार्टवरती इन्क्रीजिंग इफेक्ट आहे, तर ह्या सिस्टमचा हार्टवरती डिक्रीजिंग इफेक्ट आहे. दोघांचं काम आहे बॅलन्स ठेव. जर हे इम्बॅलन्सिंग झाली, एकतर वाढतील तर टॅकिकार्डिया आणि कमी होतील तर ब्रॅडिकार्डिया. कमी कधी होतील? ही सिस्टम जास्त ऍक्टिव्हेट होईल, ही याला काउंटरॅक्ट नाही करणार. ज्यावेळेला हा दोघांचा बॅलन्स मिसमॅच झाला तर आपल्याला प्रॉब्लेम यायला सुरू होतो. मग आता याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली की ऑटोनॉमिक फंक्शन्स यांना कंट्रोल करण्यासाठी सिम्पॅथेटिक सिस्टम आहे ऍक्टिव्हेट करणारी, आणि पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम आहे एस्पिरंट्स इनहिबिट करणारी. ओव्हरऑल या सिस्टमचे इनहिबिटरी इफेक्ट आहेत पण सगळेच नाही. ओके, सो ओव्हरऑल या सिस्टमचे स्टिम्युलेटरी इफेक्ट आहेत पण सगळेच नाही, काही एक्सेप्शन असतात. मग आता याच्यामध्ये आपण एक छोटस एक्झाम्पल पाहू. मग आता तुम्ही मला अजून एक गोष्ट याच्यामध्ये क्लिअर करून द्या एस्पिरंट्स, की सिम्पॅथेटिक सिस्टमचा ब्रोंकायवरती आधी आपण एक इफेक्ट फक्त इथं घेऊ. सिम्पॅथेटिक सिस्टमचा ब्रोंकायवरती कोणता इफेक्ट आहे? तर हे इफेक्ट मी दिला सो ब्रोंको डायलेशन. येस, सिम्पॅथेटिक सिस्टमचा ब्रोंकायवरती काय इफेक्ट आहे? तर आपण इथे इफेक्ट दिला ब्रोंको डायलेशन. हा इफेक्ट फिक्स आहे. कुठेही जा, कोणत्याही बुकमध्ये पहा, हा इफेक्ट कधीच बदलणार नाही. कुणी असं म्हणेल की ब्रोंको डायलेशन इज अन इफेक्ट ऑफ पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम, हे कधीच ऍक्सेप्टेड नाही. येस और नो? राईट. मग आता याचा ब्रोंको डायलेशन, तर पुढच्या सिस्टमचा काय असेल सांगा? ब्रोंको कन्स्ट्रिक्शन. येस, याचा ब्रोंको डायलेशन, तर पुढच्या सिस्टमचा ब्रोंको कन्स्ट्रिक्शन, हे फिक्स आहे. हा, तर एस्पिरंट्स आता काय झालं माहितीये का, की सिम्पॅथेटिक सिस्टमचा हा इफेक्ट आहे. हा इफेक्ट कुणाचा आहे? सिम्पॅथेटिक सिस्टमचा आहे. हे पॅरेंट इफेक्ट आहे. पॅरेंट म्हणजे हे पॅरेंट म्हणण्यापेक्षा इट इज द इनहेरिटंट इफेक्ट ऑफ द सिम्पॅथेटिक सिस्टम. हा कधीच बदलणारा नाही. मग आता अजून याच्यामध्ये सिम्पॅथेटिक सिस्टमला बघा, आता आपण बॉडीला नाही म्हणत आहोत, जो सिम्पॅथेटिक सिस्टमला ऍक्टिव्हेट करेल. आधी आपण काय सांगितलं होतं? ऑटोनॉमिक ऑर्गन्सला ऍक्टिव्हेट करेल तो सिम्पॅथेटिक. ऑटोनॉमिक ऑर्गन्सला जो इनहिबिट करेल तो पॅरासिम्पॅथेटिक. आता आपण मेन क्लासवरून सब क्लासमध्ये आलोय. सब क्लासमध्ये आपण सांगतोय की जो सिम्पॅथेटिक सिस्टमला, आय एम नॉट टॉकिंग अबाउट ऑटोनॉमिक सिस्टम, राईट, आय एम टॉकिंग अबाउट सिम्पॅथेटिक सिस्टम. जो कुणी सिम्पॅथेटिक सिस्टमला ऍक्टिव्हेट करेल तर तो आहे सिम्पॅथो. येस, तर एस्पिरंट सिम्पॅथो मायमेटिक. हा, sympathetic system further has been classified into two classes, sympathomimetic. मग एस्पिरंट्स मला सांगा याचा इफेक्ट काय असेल? याचा इफेक्ट आहे ब्रोंको डायलेशन. जो पॅरेंटचा इफेक्ट होता त्याच इफेक्टला याला आहे, त्या इफेक्टला काय करायचंय? स्टिम्युलेट करायचंय. जो पॅरेंटचा इफेक्ट आहे तो त्याच इफेक्टला स्टिम्युलेट करेल, तर तो झाला सिम्पॅथोमायमेटिक. आणि एस्पिरंट्स हे पहा, जो आहे त्या पॅरेंटच्या इफेक्टला कुणी जर अँटागोनाइज करत असेल, पॅरेंटचा इफेक्ट जो आहे, काय इफेक्ट आहे हे महत्वाचं नाही.
जो आहे तो आहे. येस सर नो. ह्याचं रिझन सांगतो तुम्हाला पुढे आता. तर एस्पायरंट्स आतापर्यंत आपल्या माइंडमध्ये असतं, आपण मगअप करताना हे गोष्ट लक्षात ठेवलेली असते. मायमेटिक मध्ये वाढणे, मायमेटिक म्हणजे वाढणे, मायमेटिक म्हणजे इन्क्रीज होणे. नॉट एव्हरी टाइम. बघा आता हे तर ओके होतं, मायमेटिक म्हणजे डायलेशन होणे, दॅट इज ओके. मग आता हा जो सिस्टम आहे पॅरेंटच्या इफेक्टला अँटागोनाइज करतोय, तर याला आपण नाव दिलेलं आहे सिम्पॅथोलायटिक्स. समजते सगळ्यांना? काय नाव देण्यात आलं? सिम्पॅथोलायटिक्स. मग आता तुम्ही मला सांगा याचा इफेक्ट काय असेल रे? ह्याचा इफेक्ट पॅरेंटचा ब्रोंको डायलेशन होता, तर याचा इफेक्ट असेल पॅरेंट्स ब्रोंको कन्स्ट्रिक्शन. येस सर नो? कळतं का सगळ्यांना? येस. तर इथं आपण हे गोष्टी इथं बघा, यांची सिस्टम म्हणजे यांची ऍक्शन वेगळी, यांची ऍक्शन वेगळी, वेगवेगळ्या लोकेशनवरून काम करतात, पण दोघांचा इफेक्ट एकमेकाच्या अपोजिट आहे. सो एस्पायरंट्स आता आपण इकडे येऊया पॅरासिम्पॅथेटिक सिस्टमकडे. पॅरासिम्पॅथेटिक सिस्टमचा पॅरेंट इफेक्ट काय होता? याचा होता ब्रोंकोडायलेशन, तर याचा पॅरेंट इफेक्ट आहे ब्रोंको कन्स्ट्रिक्शन. हा इफेक्ट कोणता आहे? हा इफेक्ट पॅरेंट आहे. हा इफेक्ट कोणता आहे? तर हा इफेक्ट इनहेरिटेड आहे. कुणी जर म्हणत असेल की पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम इफेक्ट ऑन द ब्रोंका आहे, तर फिक्स सांगायचं ब्रोंको कन्स्ट्रिक्शन. कुणी हे विचारलं की पॅरासिम्पॅथो मायमेटिक लायटिक, हा ते सांगू आपण. पण पॅरासिम्पॅथेटिक सिस्टमचा ब्रोंकायवरती पॅरेंट इफेक्ट हा एक आहे आणि तो आहे ब्रोंको कन्स्ट्रिक्शन. मग आता मला सांगा हा कुणाचा इफेक्ट आहे? पॅरासिम्पॅथेटिक सिस्टमचा. मग जो कुणी ह्या इफेक्टला स्टिम्युलेट करेल, आता बघा लक्षात घ्या बरं का. याला आपण नाव दिलं पॅरासिम्पॅथो. येस, पॅरासिम्पॅथो मायमेटिक. पण एस्पायरंट्स तुम्ही जसं आतापर्यंत म्हणलं होतं की सर मायमेटिक म्हणजे वाढणे, मायमेटिक म्हणजे वाढणे, इथं वाढलं का? नाही, इथं तर कन्स्ट्रिक्शन झालं. याचा अर्थ मायमेटिक इट डज नॉट मीन की इन्क्रीज. सो मग तुम्ही असेल मग ह्याला डिक्रीज म्हणाला, हे की नाही? यांनी काय केलं? यांनी ब्रोंको कन्स्ट्रिक्शनच केलं ना. येस, यांनी काय केलं? ब्रोंको कन्स्ट्रिक्शनच केलं ना. हा बरोबर आहे. हा ब्रोंको कन्स्ट्रिक्शनच केलं ना. मग सर ह्याला तुम्ही मायमेटिक का म्हणतात? ह्याला तुम्ही लायटिक म्हणा. करेक्ट? तिकडे ब्रोंको डायलेशन मायमेटिक, हा ब्रोंको कन्स्ट्रिक्शन लायटिक असं म्हणा. बेटा इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, अलग लक्षात. बाकी काहीच लक्षात नाही ठेवायचं, पण जो पॅरेंटचा आहे तो कसा का असे ना, कन्स्ट्रिक्शन असो, डायलेशन असो, इनहिबिशन असो, स्टिम्युलेशन असो, इरिटेशन असो, काहीही जो पॅरेंटचा इफेक्ट आहे तो वाढवणे म्हणजे मायमेटिक. व्हॉट एव्हर इट मे बी, पॅरेंटचा इफेक्ट काही असो. समजा पॅरेंटचा इफेक्ट मायमेटिकचा म्हणजे डायलेशनचा असेल, तर वाढवणे म्हणजे डायलेशन आणि कमी करणे म्हणजे लायटिक. वाढवणे म्हणजे मायमेटिक, कमी करणे म्हणजे लायटिक. जो कोणता इफेक्ट हा पॅरेंटचा आहे. अजून एक एक्झाम्पल देतो बघा. या पॅरासिम्पॅथेटिक सिस्टमचा इफेक्ट असतो डिक्रीजिंग द हार्ट रेट. करेक्ट? हे पॅरेंट इफेक्ट आहे. आता मायमेटिकचा इफेक्ट काय झाला? डिक्रीजिंग द हार्ट रेट. याचा अर्थ आहे परत इथं हार्ट रेट काय होणार? डिक्रीज होणार. परत इथं कन्फ्युजन नको की सर हार्ट रेट तर डिक्रीज होईल, मग इफेक्ट मायमेटिक कसं काय? बेटा हे इफेक्ट हार्टशी रिलेटेड नाही. आपण काय सांगतो, जे काही इफेक्ट पॅरेंटचे आहे, जो कुणी त्याला ॲगोनिस्ट करेल तो मायमेटिक. मग इफेक्ट पॅरेंटचा काही असू द्या, जो काही इफेक्ट हा या ठिकाणी पॅरेंटचा असेल त्याला कुणी अँटागोनाइज करेल तर ते लायटिक. म्हणून इथं मिळालं तुम्हाला ब्रोंको कन्स्ट्रिक्शन. ह्याच्या पुढे जे याला अपोज करताय पॅरेंट्स, तर ते असतो पॅरासिम्पॅथो. येस, पॅरासिम्पॅथो लायटिक्स. आणि याच्यामुळे तुम्हाला मिळालं ब्रोंको डायलेशन. मग आता बघा पॅरेंट्स काय कळलं तुम्हाला इथं? येस, या पूर्ण सिरीजमध्ये तर या पूर्ण सिरीजमध्ये एक गोष्ट लक्षात येते की पॅरासिम्पॅथो मायमेटिकचा इफेक्ट डायलेशन आहे. सॉरी, सिम्पॅथोमायमेटिकचा. सिम्पॅथोलायटिकचा कन्स्ट्रिक्शन आहे. पॅरासिम्पॅथोमायमेटिकचा कन्स्ट्रिक्शन आहे, पॅरासिम्पॅथोलायटिकचा डायलेशन आहे.
याचा अर्थ काय की ह्या सिस्टम आता सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक फर्दर क्लासिफाईड इंटू 4. पण एस्पॅरिट्स यांचे इफेक्ट दोनच पद्धतीने असतात. का हे बघा, जो पर्सन अशा पद्धतीने कोलॉजीत जातो त्याला अडचण येत नाही. जो कोलॉजीमध्ये प्रत्येक फंक्शन मगअप करायला जातो त्याला अडचण आहे. हे बघा, पॅरासिम्पॅथोलायटिक, येस पॅरासिम्पॅथोलायटिक आणि सिम्पॅथोमायमेटिक यांचे फंक्शन सेम आहे. कळलं का? पण यापर्यंत तुम्हाला पूर्ण वेगळं सांगावं लागेल बरं का, कारण ह्याचा रिसेप्टर वेगळा, याचा न्यूरोट्रान्समीटर वेगळा, ह्याचं लोकेशन वेगळा, त्याचा रिसेप्टर वेगळा, त्याचा न्यूरोट्रान्समीटर वेगळा, त्याचं लोकेशन वेगळा, पण इफेक्ट मात्र सेम आहेत. पण तुम्हाला जर कुणी विचारलं की व्हॉट इज द फंक्शन ऑफ सिम्पॅथॅटिक सिस्टम ऑन द हार्ट, आणि तुम्ही सांगितलं इन्क्रीजिंग द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन, ऍट द सेम टाइम तुम्हाला हे पण सांगावं लागेल की सिम्पॅथोलायटिकचा इफेक्ट पण इन्क्रीज आहे, कारण यांचे इफेक्ट्स हे मॅच होतात. आणि सिम्पॅथोलायटिक आणि पॅरासिम्पॅथोमायमेटिक यांचे इफेक्ट मॅच होतात, पण इफेक्ट सेम देता येत नाहीत आपल्याला, कारण रिसेप्टर वेगळा, सर्वच वेगळं, रिसेप्टर डिफरंट आहे, न्यूरोट्रान्समीटर डिफरंट आहे, लोकेशन डिफरंट आहे. पण लक्षात ठेवण्यासाठी हे गरजेचं आहे ना. आता एक छोटंसं एक्झाम्पल देतो. मी तुम्हाला सांगितलं की युटरस वरती हे पहा, सिम्पॅथोमायमेटिकचा इफेक्ट हा रिलॅक्सेशन, तर ऍट द सेम टाइम तुम्ही काय सांगा, पॅरासिम्पॅथोलायटिक वरती पण रिलॅक्सेशन आहे. ऍट द सेम टाइम सिम्पॅथोलायटिक वरती कॉन्ट्रॅक्शन आहे, तर पॅरासिम्पॅथोमायमेटिक वरती पण कॉन्ट्रॅक्शनच आहे. कळालं? एक इफेक्ट कळाला की चौघांचे इफेक्ट सांगता आले पाहिजे. अजून एक एक्झाम्पल देतो. हे बघा, सो हार्ट वरती सिम्पॅथॅटिकचा इफेक्ट इन्क्रीजिंग आहे, तर ऍट द सेम टाइम पॅरासिम्पॅथोलायटिकचा इफेक्ट पण इन्क्रीजिंग आहे. मग सिम्पॅथोलायटिकचा इफेक्ट डिक्रीजिंग आहे आणि पॅरासिम्पॅथोमायमेटिकचा इफेक्ट पण डिक्रीजिंग आहे. सिम्पॅथोमायमेटिक पॅरासिम्पॅथोलायटिक सेम, सिम्पॅथोलायटिक पॅरासिम्पॅथोमायमेटिक सेम. कन्फ्युजन नाही करायचंय, एका इफेक्टवरून सगळे इफेक्ट शोधायचे नंतर, म्हणूनच हे कॉम्बिनेशन तुम्हाला मी दिलं. आणि अशा प्रकारे एस्पायरंट्स तुमच्याकडे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम मधील 2 क्लासेस, फर्स्ट वन इज सिम्पॅथॅटिक, जे की तुमच्या ऑटोनॉमिक जे काही ऑर्गन्स आहेत त्यांना स्टिम्युलेट करणारे सिम्पॅथॅटिक, जे ऑटोनॉमिक ऑर्गन्स आहेत त्यांना इनहिबिट करणारे पॅरासिम्पॅथॅटिक. मग सिम्पॅथॅटिक सिस्टमचे जे पॅरेंट इफेक्ट आहेत त्यांना स्टिम्युलेट करणारे सिम्पॅथोमायमेटिक, सिम्पॅथॅटिकचे जे पॅरेंट इफेक्ट आहेत त्यांना इनहिबिट करणारे सिम्पॅथोलायटिक. पॅरासिम्पॅथॅटिकचे जे पॅरेंट इफेक्ट आहेत त्यांना स्टिम्युलेट करणारे पॅरासिम्पॅथोमायमेटिक, आणि पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टमचे जे पॅरेंट इफेक्ट आहेत त्यांना इनहिबिट करणारे पॅरासिम्पॅथोलायटिक. असे आपल्याकडे 4 क्लास झाले, आणि दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ नर्वस सिस्टम. मग आता तुम्हाला परत एकदा क्वेश्चन पडेल की सर हे सिम्पॅथोमायमेटिक आणि या ठिकाणी पॅरासिम्पॅथोमायमेटिक म्हणजे काय सांगा. तर एस्पायरंट्स हे बघा, आता यांच्यामध्ये काय फरक असतो मी तुम्हाला सांगतो. काही नोटिसेबल चेंजेस असतात बरं का. पहिला फरक की सिम्पॅथॅटिक सिस्टम, बरं रायटिंग मध्ये घ्यायचं नाही कुणीचा, सिम्पॅथॅटिक सिस्टम आणि पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टम मध्ये पहिला डिफरन्स आहे एस्पायरंट्स की ही सिस्टम स्टिम्युलेशन साठीची असते, तर ती सिस्टम इनहिबिशन साठीची असते. ही सिस्टम फाईट और फ्लाईट साठीची असते, तर एस्पायरंट्स ही सिस्टम रेस्ट अँड डायजेस्ट साठीची असते. तिसरा पॉइंट बघा, या सिस्टम मध्ये अल्फा आणि बीटाचे रिसेप्टर्स असतात. मग याच्यामध्ये आपण पुन्हा डिटेलमध्ये अल्फा 1, अल्फा 2, बीटा 1, बीटा 2, बीटा 3, याच्यामध्ये मस्कॅनिक आणि निकोटिनिकचे रिसेप्टर्स असतात. मस्कॅनिकचे 1 to 5, निकोटिनचा N आणि निकोटिनचा M असतो. समजते का? मस्कॅनिकचे किती 1 to 5 आणि निकोटिनचा N आणि M असतो. याचा न्यूरोट्रान्समीटर नॉर ऍड्रेनलिन आहे, याचा अजून एक असतो ऍड्रेनलिन. याचा न्यूरोट्रान्समीटर निकोटीन आहे आणि अजून एक असतो ऍसिटिलकोलीन. मग आता मला सांगा की समवन म्हणजे कुणीतरी असं म्हणतंय की सर हे ऍसिटिलकोलीन ऍक्ट थ्रू बीटा रिसेप्टर. इज इट करेक्ट? इज इट करेक्ट? नो. का नाही? Acetylcholine is acted by beta receptor. का?
शक्य नाही. येस, नागरगोचे शिवानी, लक्ष द्या. सो यामध्ये ऍसिटिल कोलिन हा या ठिकाणी काय करतोय, बीटा रिसेप्टर सोबत ऍक्टिव्हेट होतो. नाही, इट इज नॉट पॉसिबल. कारण का, सो या सिस्टमचे रिसेप्टर्स, न्यूरोट्रान्समीटर ह्या दोघांचीच एकमेकांसोबत सिमिलॅरिटी आहे. करेक्ट. सो ह्या दोघांची सिमिलॅरिटी नाही. हे याला क्रॉस यांची आहे, हे याला नाही आणि हा याला नाही. ही सिस्टम वेगळी, हा सिस्टम वेगळा. याचे रिसेप्टर वेगळे, याचे रिसेप्टर वेगळे, याचे न्यूरोट्रान्समीटर वेगळे, याचे न्यूरोट्रान्समीटर वेगळे. हे यालाच ऍक्ट करणार, हे यालाच ऍक्ट करणार. इथपर्यंत क्लिअर आहे का? करेक्ट. ही ओव्हरऑल स्टिम्युलेटरी, ही ओव्हरऑल इनिबिटरी. ही आहे फ्लाइट और फाइट, ही आहे रेस्ट और डायजेस्ट. अल्फा बीटा रिसेप्टर इथं मस्कॅनिक निकोटिनिक, नॉर ऍड्रेनालिन तिथं निकोटिनिन ऍसिटिल कोलिन. आता अजून एक फरक जाणून घ्या की या सिस्टमचा जो आउटफ्लो असतो तो थोरॅकोलुंबार असतो. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. या सिस्टमचा जो आउटफ्लो असतो तो क्रॅनिओसॅक्रल असतो. हा फरक कसा आला सर, सांगतो. म्हणून तर तुम्हाला काय म्हणतोय, जसं बेसिक क्लिअर नाही त्याला हे समजतच नाही. हे बघा, जर मी या ठिकाणी हा माझा ब्रेन, हा स्पायनल कॉर्ड, हे सर्वायकल, हे थोरॅसिस, हे लुंबार आणि हे सॅक्रल, जर इथून एखादा न्यूरॉन आहे अशा पद्धतीने आणि मी म्हणतोय की हा न्यूरॉन सिम्पॅथेटिक आहे, चालेल का? नो. याचं रिझन काय की सिम्पॅथेटिक न्यूरॉन्स हे फक्त थोरॅसिस आणि लुंबार मध्ये असतात. येस, सॅक्रल मधून जो न्यूरॉन रिलीज होतो तो पॅरासिम्पॅथेटिक असतो. मग आता सॅक्रल आणि क्रॅनियल, समजा ही 10th क्रॅनियल नर्व आहे तर ही पॅरासिम्पॅथेटिकची असते. सॅक्रल मधून जे न्यूरॉन्स बाहेर पडतात हे सध्या पॅरासिम्पॅथेटिकचे असतात. जे न्यूरॉन्स थोरॅसिस लुंबार मधून रिलीज होतात ते सिम्पॅथेटिकचे असतात. जे क्रॅनिओसॅक्रल आउटफ्लो आहे तो पॅराचा असतो. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? ओके, तर चला अजून दोनच कॉन्सेप्टला क्लिअर करायचं आपल्याला. यामध्ये पहा, नेक्स्ट बीट आहे तो सांगतो की इथं गँग्लियॉन मीन्स व्हॉट. आता बघा, या ठिकाणी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतोय की हा माझा न्यूरॉन आहे, हा इथं एंड झाला. सो हा एक न्यूरॉन आहे जो इथून सुरू झाला. करेक्ट. हे पहा, आणि इथं आता ऑर्गन आहे. तर हे जे कलेक्शन आहे, इथं अजून एक न्यूरॉन असा असू शकतो. काय म्हणलं मी? कलेक्शन ऑफ न्यूरॉन्स आउटसाइड द सीएनएस. बघा, सीएनएस इथंच आहे ना, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. आपण स्पायनल कॉर्डच्या बाहेर आहोत. कलेक्शन ऑफ न्यूरॉन आउटसाइड द सीएनएस, दिस इज कॉल्ड गँग्लियॉन. collection of the neurons or the body of neuron outside the CNS, जिथं नर्व बॉडीज कलेक्ट होतात तर तो गँग्लियॉन असतो. मग ऍजपर्यंत गँग्लियॉनच्या आधीचा पार्ट म्हणजे प्री गँग्लियॉनिक. करेक्ट. आणि गँग्लियॉनच्या नंतरचा पार्ट म्हणजे पोस्ट गँग्लियॉनिक. आधी गँग्लियॉन काय ते समजून घ्या. कलेक्शन ऑफ न्यूरॉन इन द पीएनएस, दॅट इज गँग्लियॉन. मग आता हा गँग्लियॉन ऍड्रेनर्जिक आहे का कोलिनर्जिक आहे? साधी गोष्ट आहे की सर हे इथं थोरॅसिस मधून आले म्हणजे हा ऍड्रेनर्जिकचा गँग्लियॉन. आणि ऍजपर्यंत हे कुठून आलाय कोलिनर्जिक, तर सर हा कोलिनर्जिकचा गँग्लियॉन. मग गँग्लियॉनच्या आधीचा न्यूरॉन प्री गँग्लियॉनिक, गँग्लियॉनच्या नंतरचा न्यूरॉन पोस्ट गँग्लियॉनिक. ओके, इथपर्यंत ओके आहे. मग आता पहा, प्री गँग्लियॉनिक आणि पोस्ट गँग्लियॉनिक असे दोन आले. मग ऍजपर्यंत सो इथं माझा हा ऑर्गन आहे. येस, इथं एक ऑर्गन आहे, हे हार्ट आहे. या हार्ट मध्ये ह्या न्यूरॉनच्या मध्ये गॅप आहे, तर हा आहे सायनॅप्स. मग आता मी या ठिकाणी असं म्हणतोय की सायनॅप्सच्या आधी म्हणजे प्री सायनॅप्टिक, सायनॅप्सच्या नंतर म्हणजे पोस्ट सायनॅप्टिक. मग आता काय लक्षात आलं की जो प्री सायनॅप्टिक आहे तोच पोस्ट गँग्लियॉनिक आहे. पोस्ट गँग्लियॉनिक, प्री सायनॅप्टिक बोथ आर सेम. सायनॅप्सच्या नंतरचा पोस्ट सायनॅप्टिक, प्री सायनॅप्टिक, पोस्ट गँग्लियॉनिक सेम. आणि हा आहे प्री गँग्लियॉनिक. कळते का? इथपर्यंत क्लिअर आहे? येस. तर एस्पायरंट्स,
आता आपण चाललो अजून 2 पॉइंटकडे जे आपल्या मतासाठी महत्वाचे. सो आता हा गँग्लियॉन कुणाचा आहे? कोलिनर्जिकचा आहे. तर हा गँग्लियन कुणाचा आहे? ऍड्रिनर्जिकचा आहे. सिम्पॅथेटिकचा गँग्लियन आहे ना, कारण आपण कुठून आलोय? थोरॅसिस मधून. लुंबार मधून आलो तरी पण चालतं, सॅक्रल मधून आलो की कोलिनर्जिक. मग आता जर मी तुम्हाला असं म्हणत असेल की हा गँग्लियॉन कोलिनर्जिकचा आहे, म्हणून या न्यूरोट्रान्स बघा, आता तुम्हाला इथं थोडंसं डिटेलमध्ये सांगतो. हे बघा, हा जो इकडला फायबर आहे याच्यामधून ऍसिटिल कोलिन रिलीज होतो आणि हा पुढच्या न्यूरॉनवरती काम करतो. ऍसिटिल कोलिन आहे म्हणून हा कोलिनर्जिक आहे. कुठं सांगतोय मी? इथं या गँग्लियन मध्ये. प्री गँग्लियनिक रिलीज ऍसिटिल कोलिन ऍक्ट ऑन द पोस्ट गँग्लियनिक सिग्नल हे ट्रान्सफर. बरं, इथं ऍसिटिल कोलिन का म्हणतोय? कारण ही सिस्टम कोलिनर्जिक आहे. आता सेम पद्धतीने इथं कोण असेल सांगा बरं? या प्री गँग्लियनिक मधून कोण रिलीज होईल सांगा? ऍड्रिनलिन की नॉर ऍड्रिनलिन? येस, तुम्हाला ऑप्शन आहेत ऍड्रिनलिन, नॉर ऍड्रिनलिन आणि ऍसिटिल कोलिन. ज्याला हसण्यामध्ये आलं लक्षात, त्याला लक्षात आलं की हे एक प्रकारचा गेम आहे ऍस्पायरंट्स, ज्याच्यामध्ये काही जण आता बराबर भेटत आहेत मला, है ना. सो बेटा, हे तर आपल्याला माहितच नव्हतं. मोठा गेम झाला यार. हा, तर काय झालं मला सांगा? मॅक्सिमम स्टुडंटचे आन्सर्स येत आहे ऍड्रिनलिन. पण बेटा, ही सिस्टम जरी ऍड्रिनर्जिक असेल तरी या ठिकाणी न्यूरोट्रान्समीटर कोलिनर्जिक असतो. याचं कारण आहे, सिम्पॅथेटिक सिस्टम जरी असली तरी प्री गँग्लियनिक फायबर दोन्हीही कोलिनर्जिक असतात. हे पण आणि हे पण. हा होता गेम चेंजर पॉइंट. लक्षात आलं का सगळ्यांना? वेदर द सिस्टम इज अ सिम्पॅथेटिक, वेदर द सिस्टम इज पॅरासिम्पॅथेटिक, प्री गँग्लियनिक फायबर्स आर कोलिनर्जिक. म्हणून दोन्ही गँग्लियनमध्ये ऍसिटिल कोलिन असतो. मग आता पोस्ट गँग्लियनिक हा कोलिनर्जिक असतो, हा ऍड्रिनर्जिक असतो. इथं कोलिनर्जिक आहे म्हणून ऍसिटिल कोलिन, इथं ऍड्रिनर्जिक आहे म्हणून ऍड्रिनलिन. सायनॅप्स मध्ये ह्याचं ऍड्रिनलिन आहे, गँग्लियन मध्ये ऍसिटिल कोलिन आहे. याचं दोन्हीकडे ऍसिटिल कोलिन आहे, कारण ही सिस्टम कोलिनर्जिक आहे, ही सिस्टम ऍड्रिनर्जिक आहे. ऍड्रिनर्जिक मध्ये लक्षात ठेवायचं की गँग्लियन मध्ये ऍसिटिल कोलिन असतो, कारण फायबर हा ऍसिटिल कोलिनचा आहे. तर सर असं कसं झालं? बेटा, हे आपली फिजिओलॉजी आहे की गँग्लियनच्या आधीचा फायबर, वेदर इट इज ऍड्रिनर्जिक सिस्टम, हा फायबर कोलिनर्जिक असतो. आणि हे तर कोलिनर्जिक आहे, त्यामुळे हे बी कोलिनर्जिक, पुढचाही कोलिनर्जिक. पण याच्यामध्ये हा कोलिनर्जिक प्रीवाला, पोस्टवाला ऍड्रिनर्जिक. म्हणून इथून ऍड्रिनलिन रिलीज होतो, तर इथून ऍसिटिल कोलिन रिलीज होतो. सो या ठिकाणी हा गँग्लियन जो असतो ना, सिम्पॅथेटिक सिस्टम मध्ये नियर टू स्पायनल कॉर्ड असतो. म्हणजे प्री गँग्लियनिक फायबर शॉर्ट आणि पोस्ट गँग्लियनिक फायबर लॉंग असतं. या सिस्टम मध्ये प्री हे लॉंग असतं आणि पोस्ट हे शॉर्ट असतं. अशा प्रकारे सो वी हॅव बीन डिस्कस्ड मेनी थिंग रिगार्डिंग टू द येस. सो या ठिकाणी आपण यांना म्हणतोय, काय म्हणतोय सांगा? सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम. चला सांगा मला, आजच्या या लेक्चर मधून क्लॅरिटी लेवल ही तुमची कुठे आहे? अपेक्षित आहे की प्रत्येक ऍस्पायरंटला ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमचा एक पहिला राईट जो फंडामेंटल डोस होता तो इथं कंप्लीट झाला. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये याच्या नेक्स्ट फंडामेंटल्सला क्लिअर करून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो ऍस्पायरंट्स, होप सो की लेक्चर तुम्हाला क्लिअर आहे, एकदम क्रिस्टल क्लिअर आहे ऍस्पायरंट्स. आणि पुढच्या लेक्चरमध्ये अजून याची क्लॅरिटी आपण घेणार आहोत. थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे.